हे आपण सर्वांनी पाहिलं की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स एनडीए विकासाच्या दृष्टीने घोडदौड आपल्या देशासाठी करत आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं की महिला आरक्षण विधेयक हे कुठेतरी पारित होऊ शकलं नाही, कारण की 2/3 मेजॉरिटी ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एनडीएची अपेक्षा. अशा याच्यामध्ये असे सर्व खासदार ज्यांना वाटतं की महिला आरक्षण पारित व्हावं, त्यांनी जर एनडीए मध्ये येण्याचं ठरवलं असेल तर आम्ही सर्वजण मिळून त्याचं मनपूर्वक स्वागत करतोय, अभिनंदन करतोय, आभार देखील मानतोय. मग त्यामध्ये बंगालचे खासदार असतील, त्यामध्ये महाराष्ट्रातले येत असलेले खासदार असतील, यांचं सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत. नक्कीच 2/3 मेजॉरिटी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये असल्यास डिलिमिटेशन बिल असेल, महिला आरक्षण असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, किंबहुना 1 नेशन 1 इलेक्शन असेल, अशा प्रकारचे अतिशय महत्वाचे विधेयक हे पारित होतील, ज्याच्या माध्यमातून देश हा जास्ती आपला ताकदवान होईल आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2047 विकसित देशाचा संकल्प आपला नक्कीच पूर्ण होण्यामध्ये मदत होईल. राज्यामध्ये आपले काही आक्षेप आहे की समजा राज्यामध्ये अशा प्रकारे ऑपरेशन झाला तर महायुतीमध्ये काही नाही, मी ऐकलं की अभी तो ये झाकी है, ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, या सर्व संदर्भामध्ये सुगावा लागता असं वाटतं की आपण जसं म्हणताय की काही आमदारांना इकडे महायुतीमध्ये आणण्याचे प्रयत्न. माझं त्या निमित्ताने महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून माझ्यासमोर एक प्रश्न आहे की तसंच 237 प्लस इंडिपेंडेंट असं बलाढ्य असं बहुमत हे विधानसभेमध्ये सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारला आहे, त्याचा फायदा विकासाला होतो आहे. आणि 2/3 पेक्षा जास्ती, 3/4 पेक्षा जास्ती त्या निमित्ताने संख्याबळ हे सत्ताधारी पक्षाकडे, महायुतीकडे असल्यामुळे अजून त्याच्यामध्ये गर्दी कशाला असावी अशा मताचा नक्कीच मी आहे. सोबतच आपल्या ह्या लोकशाहीमध्ये, पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये विरोधकांचा देखील आवाज प्रत्येक सभागृहात असावा. विधानसभेमध्ये थोडेफार का होईना जे विरोधक आहे, आमदार आहे, त्यांनी जिथच्या तिथं राहावं, इथं येण्याची कृपया करून काही आवश्यकता आहे असं मला वाटतं. खरं तर आपल्याला असं वाटते का की जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांना सत्तेमध्ये असल्यामुळे अधिक निधी जो आहे विकास कामांसाठी मतदारसंघात तो मिळत असतो, अधिकचे आमदार आल्यानंतर तो वाटा साधारणपणे कमीच होणार, तर असं काही तुम्हाला वाटतंय का, भीती किंवा चिंता त्यामुळे असं आपण म्हणतोय? अनावश्यक गर्दी अति तिथे माती असं जे म्हणतात, ती कशाला हवी? शेवटी विकासाच्या निधीमध्ये विभागणी अजून जास्ती कशाला हवी? समोर चालून 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे तिकीट वाटपामध्ये गोंधळ आणि घोळ होऊ शकतो, तो आजच जर आपल्याला त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर मला असं वाटतं अजून जास्ती आमदारांची गरज महायुतीमध्ये नाहीये. 3/4 पेक्षा जास्तीची संख्या ही नक्कीच महायुतीत आहे. आपण आपल्या नेत्यांना आणि महायुतीच्या पदाधिकारी नेत्यांना काही याबद्दल सांगणार आहे का, किंवा आपलं जे म्हणणं आहे ते कळवणार आहे? हे नक्कीच या सर्व संदर्भामध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे मी माझं मत मांडील. बाकीच्या आमदारांचं देखीलही अशाच पद्धतीचं मत आहे हे मला येणाऱ्या दूरध्वनीच्या माध्यमातून मला कळत आहे. माझे प्रयत्न हेच आहेत की त्या निमित्ताने अनावश्यक गर्दी टाळावी आणि लोकशाहीमध्ये विरोधकांना देखील आपला आवाज बनून तिथे प्रतीत होण्याच्या दृष्टीने काही आमदारांनी विरोधात राहावं.